नमस्कार, मी कपिल कुलकर्णी. एका कवी मित्रानं खूप छान ओळी लिहिल्यात की आज कोणीतरी मस्ती केली म्हणे आणि माणसानंच माणुसकी सस्ती केली म्हणे. आज कोणीतरी मस्ती केली म्हणे आणि माणसानंच माणुसकी सस्ती केली म्हणे. सावध रहा रे माझ्या गहू ज्वारीच्या मळ्यांनो, त्या बुजगावण्यानंच पाखरांची दोस्ती केली म्हणे. आता जर त्या बुजगावण्यानंच पाखरांची दोस्ती केली तर त्या पिकांना बघायचं तरी कुणाकडं. आता याचा आशय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्यानं सांगत जाईनच. पण चीनमधून आलेला कोविड-19 आता जवळपास 185 देशांमध्ये पसरलाय आणि लाखो लोक त्यातून बाहेर येण्यासाठी शर्थीचा प्रयत्न करतात आणि झुंज देतात. पण एका देशातील व्हायरस हा दुसऱ्या देशामध्ये जाऊ नये याची जबाबदारी नक्की कुणाची आणि लोकांच्या आरोग्यासाठी नक्की जबाबदार कोण? तर ती संस्था म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO. आता WHO चं काम काय आहे तर WHO ही लोकांना उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी मदत करते. आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की WHO ही एक सल्ला देणारी संस्था आहे आणि त्याच्यामुळे ती कुठल्याही गोष्टीची अंमलबजावणी करू शकत नाही. पण एक गोष्ट पुढे येते की कोविड-19च्या संदर्भात WHO कुठेतरी अपयशी ठरलीये का किंवा ती चीनला कुठेतरी पाठीशी घालायचा प्रयत्न करतेय का आणि अमेरिकेनं फंडिंग थांबवल्यानंतर WHOचं नक्की काय होणार? तर ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. आता जर कोविड-19ची आपण पार्श्वभूमी आणि घटनाक्रम बघितला तर पहिल्यापासूनच WHO वरती टीका होताना दिसते. आता SCMPच्या अहवालानुसार 17 नोव्हेंबर 2019लाच चीनच्या गव्हर्नमेंटला हे समजलेलं होतं की एक कुठला तरी व्हायरस आहे आणि ही त्याची पहिली केस आहे. त्यानंतर 15 डिसेंबर 2019ला ह्या एक केसच्या 25 केसेस झाल्या. 16 डिसेंबर 2019ला एका डॉक्टरने असं सांगितलं की हा एक न्यूमोनियाचा भाग आहे. त्यानंतर 17 डिसेंबर 2019ला पहिली डबल डिजिट राईज इन इन्फेक्शन रिपोर्ट झाला. म्हणजेच काय तर डेली 10-20 अशा केसेस वाढत आहेत हे समोर आलं. त्यानंतर 27 डिसेंबर 2019ला 180 इन्फेक्टेड केसेस समोर आल्या आणि कोविड-19चा हा एक टर्निंग पॉइंट समजला जातो. पण तोपर्यंत WHOनं कोणतीही भूमिका बजावलेली नव्हती. 8 जानेवारी 2020ला चीनमधील डॉक्टरांनी असं सांगितलं की हा एक अनयुज्युअल न्यूमोनिया, म्हणजे एक नॉर्मल न्यूमोनिया आणि हा एक अनयुज्युअल न्यूमोनिया. तेव्हा WHOनं असं सांगितलं की ताबडतोब चीनमधून जाणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याची काहीच गरज नाही. 14 जानेवारी 2020ला WHOनं एक पहिलं ट्विट केलं ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की प्रथम दर्शनी चीनच्या दृष्टिकोनातून किंवा चीनशी चर्चा केल्यानंतर त्या दृष्टिकोनातून असं सिद्ध होत नाही की हा रोग माणसांकडून माणसांकडे पसरतो. त्याच्यामुळे ताबडतोब विमानांवर आणि ट्रॅव्हलिंगवर बॅन आणण्याची काहीच गरज नाही. आता त्यानंतर अशी गोष्ट झाली की 20 जानेवारीला वुहानमधल्या काही एक्सपर्ट्सनी असं सांगितलं की हा रोग माणसांकडून माणसांकडे पसरला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवर 23 जानेवारीला वुहान शहर हे क्वारंटाईन करण्यात आलं. आता एका आकडेवारीनुसार वर्षात जवळपास 5 कोटी लोक हे चीनमधून मायग्रेट करतात आणि जवळपास 40 लाख लोक हे चीनमधून इटलीमध्ये जातात आणि त्यामुळेच पहिला रुग्ण चीनमधून US मध्ये सापडला गेला. त्या पार्श्वभूमीवर भारतानं काय केलं की 16 जानेवारी 2020ला चीन किंवा वुहानमधून येणाऱ्या मायग्रेटियन्स किंवा प्रवाशांचं स्क्रीनिंग चालू केलं. तेव्हा WHOनं असं सांगितलं की या गोष्टीची काहीच गरज नाहीये. आता 23 तारखेला वुहान क्वारंटाईन झालं. एका गोष्टीवरती आपण खूप काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे की 24 जानेवारी ते 30 जानेवारी या काळामध्ये चीनमध्ये न्यू इयर सेलिब्रेशन केलं जातं. आता लोक त्यामुळं 20 जानेवारी पासून सुट्ट्या घेऊन मायग्रेट होतात. या काळामध्ये जवळपास 5 मिलियन लोक हे मायग्रेट झाले किंवा त्यांनी ट्रॅव्हलिंग केलं. ही गोष्ट वुहानच्या मेयरनी सुद्धा ऍक्सेप्ट केलेली आणि त्यामुळेच याचा प्रादुर्भाव किंवा संसर्ग होण्यासाठी ही गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरली गेली. आता फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत WHOची कोणतीच टीम ही वुहानमध्ये पडताळणीसाठी गेलेली नव्हती. उलट 28 जानेवारी 2020ला WHOचे प्रमुख डॉक्टर टेड्रॉस यांनी चीनवर स्तुतिसुमनं उधळली. त्यांनी असं म्हटलं की मी वारंवार चीनची स्तुती आणि कौतुक करेन कारण त्यांनी जी पावलं उचलली त्यामुळेच कोविड-19चा इतर देशांमध्ये संक्रमण रोखता येणं शक्य झालं आणि चीन आणि त्यांचे राष्ट्राध्यक्ष हे या संकटावर मात करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यानंतर
28 फेब्रुवारीला अशी गोष्ट समोर आली की हा कोरोना किंवा कोविड-19 हा जवळपास 4 देशांमध्ये पसरलाय आणि 4300 पेक्षा जास्त केसेस समोर आले. पण WHO ने हे जे पॅन्डेमिक आहे हे 11 मार्च 2020 ला जाहीर केलं. आता 28 फेब्रुवारी ते 11 मार्च हा मधला 12 दिवसांचा जो गॅप आहे तो पॅन्डेमिक जाहीर करण्यासाठी कशासाठी लागला, हा सुद्धा एक प्रश्न पुढे येतो. काही लोक असं म्हणतात की हा जर 15 दिवस आधी पॅन्डेमिक जाहीर झाला असता तर आत्ताचं चित्र हे खूप वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. काही टीकाकारांनी अशी टीका केली आहे की जर एखादी जहाज समुद्रामध्ये एका वादळामध्ये जर सापडली तर त्या जहाजाच्या कॅप्टनची जबाबदारी असते की त्या जहाजावरती कंट्रोल आणणं. पण जर जहाजाच्या कॅप्टनचीच ही इच्छा आहे की ती जहाज बुडावी तर मग जहाजातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तरी काय करावं. आता ही गोष्ट खरी आहे की कॅप्टन स्वतः हातामध्ये स्टीअरिंग घेऊन तर कंट्रोल करत नाही, पण तो एक कन्सल्टेशन किंवा सल्ला तरी देतो. तर त्याच्यामुळं हे जर घोषणा किंवा ही जी गोष्ट लवकर जर सिद्ध झाली असती तर ह्याचे एक वेगळं चित्र आपल्याला आतापर्यंत दिसू शकलं असतं. जर आता आपण चीनचा जर दृष्टीने विचार केला तर चीनमध्ये ही गोष्ट खूप प्रमाणात आता कंट्रोलमध्ये येताना दिसते. म्हणजे आत्ताच्या आकडेवारीनुसार 9000 पेक्षा जास्त फॅक्टरीज तिथे ओपन झाल्यात आणि उत्पादन सुद्धा आता हळूहळू वाढत चाललंय. आणि इतर देशांमध्ये मात्र हाहाकार माजलेला आहे आणि ती गोष्ट आपण अनुभवतच आहे, लिटरली जगत पण. आता चीननं मृतांचा आकडा असा घोषित केला की हा 3000 आहे. त्याच्यानंतर 3 मोबाईल कंपन्यांनी त्यांच्या अहवालात असं म्हटलं की जवळपास 1,80,000 लँडलाईन कनेक्शन्स आणि 2,10,00,000 मोबाईल कनेक्शन ही तात्काळ बंद झाली. मग चीन जी माहिती देते आणि ह्या मोबाईल कंपन्यांकडनं जी माहिती मिळते त्या आकड्यांमध्ये खूप तफावत आहे. म्हणजेच मृतांचा आकडा चीनमध्ये या दोन्हीच्या मधीच असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. तर त्याच्यामुळं कुठंतरी चीन माहिती हाईड करताना आणि इन्फॉर्मेशन लपवताना दिसतं. जर आपण थोडं मागं जाऊन पाहिलं आणि जर WHOच्या दृष्टिकोनातून विचार केला तर WHO नेहमीच जिओपॉलिटिक्सला बळी पडताना दिसलं आणि कधी ना कधी त्यांचे विकनेसेस सुद्धा दिसले. पण एक गोष्ट आहे की 2003 साली जेव्हा सार्सचं संक्रमण झालेलं होतं त्यावेळेला WHOच्या DG या डॉक्टर ब्रेटहेड होत्या. त्यावेळेला सुद्धा चीननं इन्फॉर्मेशन किंवा माहिती हाईड केलेली होती आणि तेव्हा डॉक्टर ब्रेटहेड यांनी चीनवर खूप मोठ्या प्रमाणावर क्रिटिसिझम केलेलं होतं आणि प्रेशराईज केलेलं होतं. त्याचा परिणाम असा झाला होता की चायनाच्या हेल्थ मिनिस्टर्सना तेव्हा रिझिग्नेशन द्यावं लागलं. पण जर आत्ताचे जे WHOचे प्रमुख आहेत डॉक्टर टेड्रॉस यांची जर बॅकग्राऊंड किंवा प्रोफाईल आपण बघितलं तर ते आहेत इथिओपियाचे. इथिओपिया हा एक आफ्रिकेतला गरीब देश आहे आणि असंही काही म्हणायला हरकत नाही की त्या देशावरती चीनचा वरद हस्त आहे, कारण चीनची त्या देशामध्ये ह्यूज इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्याबरोबरच चीनचा जो वन बेल्ट वन रोड हा उपक्रम जो आहे त्यामध्ये सुद्धा इथिओपिया त्यांचा पार्टनर आहे. तर मग WHOनं वेळोवेळी जेव्हा चीननं चुका केल्या तेव्हा त्यांच्या चुकांवरती पांघरून घातलंय का आणि चीननं त्यांच्यावरती केलेल्या उपकारांचीच परतफेड आहे का, असा सुद्धा एक प्रश्न समोर येतो. या कोविड-19च्या नावावरून सुद्धा खूप जणांनी टीकास्त्र सोडली. म्हणजे जर आपण थोडंसं मागचा बॅकग्राऊंड बघितलं तर इबोला किंवा झायका ह्यासारखे रोग जेव्हा संक्रमित झाले तर त्यांची नावं ही नदी किंवा शहर याच्यावरून ठेवण्यात आली. मग जर हा रोग वुहानमधून पसरला असेल तर याचं नाव मग वुहान व्हायरस किंवा चायनीज व्हायरस का नाही. आणि हीच गोष्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा वारंवार बोलून दाखवली. पण चायनानं उलट असा दावा केला की हा रोग US मिलिटरीकडूनच आलेला. तर जेव्हा चायना ह्या गोष्टी हाईड करते किंवा इन्फॉर्मेशन लपवून ठेवते तर मग WHOनं खडे बोल सुनवायला हवे होते का. आता WHOच्या फंडिंगचा जर आपण विचार केला तर WHOची जी सदस्य राष्ट्र आहेत ती आणि काही स्वयंप्रेरणेनं पुढे आलेल्या संस्था या त्यांना निधी देतात. आता पर्टिक्युलर देशाची लोकसंख्या आणि तेथील अर्थव्यवस्था किती बळकट आहे यावरून ते फंडिंगची रक्कम ठरत असते. आता अमेरिकेनं हे फंडिंग पूर्णपणे काढून घेतलंय. 2009 पासून चायनानं WHOच्या फंडिंगमध्ये जवळपास 52% वाढ केली. तर त्याच्यामुळं कुठं ना कुठं तरी असं लोकांचं म्हणणं आहे की WHO कुठंतरी प्रेशराईज होत आहे चीनच्या आधिपत्याखाली आणि चीन कुठंतरी WHO वरती आधिपत्य किंवा वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करते. दुसरी एक गोष्ट समोर येते की चायना कुठं ना कुठं तरी जिओपॉलिटिक्स खेळताना दिसून येते आणि त्याच्या मागे एकच कारण आहे की जगामध्ये
एक नंबरवरती यायचं. आता ही गोष्ट खरी आहे की प्रत्येक वेळेला कोणी ना कोणीतरी हे जिओ पॉलिटिक्स खेळत होतं. कधी अमेरिका असेल, ब्रिटन असेल किंवा आता चायना असेल. सध्याच्या घडीला चायना हे खेळताना दिसतंय आणि अमेरिका किंवा ब्रिटन काहीच करू शकत नाहीये बोलण्याऐवजी. त्याच्यामुळे गोष्टी समोर अशा येत आहेत की ही गोष्ट खरी आहे की युद्धांमुळे विभागल्या गेलेल्या देशांमध्ये समन्वय घडवून आणणं, वेगवेगळ्या रोगांच्या लस उपचार शोधणं, लठ्ठपणा, मधुमेह यांसारख्या रोगांवरती नियंत्रण आणणं किंवा पोलिओ सारखे जे रोग आहेत ज्यावरती ऑलरेडी लस मिळालेल्या आहेत त्यांचं पृथ्वीवरून उच्चाटन करणं, यासारखी हजारो कामं WHO करतं आणि ही नक्कीच तारेवरची कसरत आहे. पण जर कोविड-19च्या बाबतीत चीनचं कुठं चुकलं असेल तर वेळोवेळी WHOनं त्यांना खडेबोल सुनवायला हवे होते का? आणि जर ही चूक चीनसारखा बलाढ्य देशाऐवजी जर छोट्या देशांकडून झाली असती तर मग WHOची हीच प्रतिक्रिया असती का? असे सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेला समोर येतात. कारण या पावलांमुळं कुठं ना कुठं तरी मानवजात ही धोक्यात आलेली आहे आणि तो धोका आपण सध्या अनुभवतच आहे. त्यामुळेच हा एक गंभीर विषय घेऊन मी आज तुमच्यासमोर आलेलो होतो. याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला नक्कीच कळवा. तुम्हाला आज दिलेली माहिती ही उपयुक्त वाटत असेल तर तुमच्या प्रतिक्रिया मला नक्कीच कळवा. तुमच्या मित्रांबरोबर या गोष्टी शेअर करा. धन्यवाद.